Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्रातल्या सुवर्णनगरीमधून एक युवा नेतृत्व उदयाला येत आहे. निश्चित जळगाव सुवर्णनगरीमधून एक उमद नेतृत्व म्हणजेच करण पवार. करण पवारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून यावेळेस उमेदवारी घेत थेट स्मिता वाघ यांना आव्हान दिलं आहे. आमच्यासोबत या ठिकाणी करण पवार आहेत. करणजी, आम्हाला सांगा की जळगाव हे बालेकिल्ला मानला जातो भाजपाचा. तुम्ही भाजपा परिवाराच्या अगदी जवळ राहिलेले आहात आणि ह्यावेळेस तुम्ही त्यांच्या स्मिता वाघांच्या विरोधात उमेदवारी घेतली आहे. कसं आव्हान असेल तुमचं? आव्हान नक्कीच मोठं आहे. अनेक वर्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची एकतर्फी सत्ता ह्या लोकसभेच्या दरम्यान राहिलेली आहे आणि सध्या अनेक संस्थांवर त्यांचं प्राबल्य या ठिकाणी आहे. परंतु प्रवाहाविरुद्ध जाऊन लढण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी केली आणि केल्यानंतर त्या निर्णयाचे पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला लक्षात यायला लागल्या की लोकांना जो मुस्कट दाबा या ठिकाणी चालू होता सत्तेच्या माध्यमातून, एक दबाव तंत्राच्या माध्यमातून लोकांना बोलू दिलं जात नव्हतं, ते लोकांना बोलण्यासाठी एक वाट मोकळी झाली असं लोकांची पहिली प्रतिक्रिया या ठिकाणी आहे. आणि यावेळेस तो प्रतिसाद एवढ्या मोठ्या प्रमाणावर की बदलाचे वारे आमच्या या ठिकाणी वाहू लागलेले आहेत की जिल्ह्यात बदल्याचं राजकारण बंद करायचं आहे. बेरोजगारी जी वाढलेली आहे, महागाई जी वाढलेली आहे, महाराष्ट्रात जे प्रश्न उपस्थित झालेत, राजकारणाचा स्तर घसरला आहे, महाराष्ट्रात जी राजकारणाची वाताहत झालेली आहे, अक्षरशः लोकप्रतिनिधींना किंमत राहिलेली नाही, ही सर्व परिस्थिती बदलायला आता हा मतदारसंघ सज्ज आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. एक जळगाव जिल्ह्याच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी करण पवार ही एक ओळख म्हणजे भाजपाच्या आतील गोटातील एक विश्वासू व्यक्ती. भाजपाचे नगराध्यक्षसुद्धा पद तुम्ही भोगलेलं आहे. पण अशातच कुठेतरी काहीतरी जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या घडामोडी घडल्यात. उन्मेष पाटलांना तिकीट जुगारलं गेलं आणि त्यांनी तुम्हाला सोबत घेऊन उद्धव बाळासाहेब गटात प्रवेश केला आणि स्वतः उमेदवारी न घेता तुम्हाला त्याच्यात उमेदवारी देण्यात आली. त्याच्यात नेमका कशा घडामोडी घडल्या? त्याच्यात असं आहे की दादांची उमेदवारी अकारण त्या ठिकाणी कापली गेल्यावर अनेकांचं समर्थन आम्हाला दिवसांदिवस वाढू लागलं. त्याच्यात सर्वसामान्य माणसांमध्ये हा राग, अनेक प्रश्नांबरोबर हा देखील एक राग लोकांचा मोठ्या प्रमाणावर आहे की एक चांगलं काम करणाऱ्याला अनेक वर्षानंतर एक चांगला खासदार आपल्या मतदारसंघाला मिळाल्यानंतर त्याची कामगिरी चांगली असताना त्यांचं तिकीट कापलं आणि कारण न देता तिकीट कापलं, हे सगळ्यात मोठा राग लोकांमध्ये आहे. या मतदारसंघात लोकांना वेटीच धरून आम्ही कोणालाही देऊ कमळ या नावावर आणि त्याला लोक निवडून देतील, ही जी भावना आहे ही भावना बदलून दाखवायची यावेळेस ही लोकांमध्ये मानसिकता आहे. आपण जो प्रश्न या ठिकाणी विचारला की याला 17 ते 20 दिवसाचा प्रवास होता. 13 तारखेला उमेदवारी उन्मेषदादांची त्या ठिकाणी नाकारली गेली असं अंतिम आपल्याला कळालं आणि 13 ते 3 तारखेला माझी उमेदवारी तिथे डिक्लेअर झाली. मातोश्रीवरनं उद्धव साहेबांच्या उपस्थितीत ती त्या ठिकाणी डिक्लेअर झाली. ह्या 20 दिवसामध्ये लोकांचा वाढता प्रतिसाद, भाजपमध्ये अनेकांची घुसमट आहे, येणाऱ्या काळात आपल्याला लवकर ती कळेलच. अशा सगळ्या गोष्टींचा प्रवास पाहता हा उन्मेषदादा, माझा, शिवसेनेचा आणि इथल्या महाविकास आघाडीच्या अनेक मान्यवरांचा एकत्रितपणे आमचा निर्णय झाला की उमेदवारी ही करणलाच आपण देऊयात आणि आपण सगळेजण त्याच्या पाठीशी उभं राहूया. अतिशय दिलखुलासपणे, मोकळेपणे आणि चला तुम्ही काय आणि मी काय, आपण सगळे एकच आहोत ह्या हेतूने किंवा ह्या विचाराने सगळ्या महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला आणि त्याच्यात माझी उमेदवारी फायनल झाली. बदलाचे वारे आहेत. निश्चितच तुमचं म्हणणं आहे भाजपाच्या परिवाराची तुम्ही यापूर्वी देखील जवळून राहिलेला आहात. आता ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये समोरचे भाजपाची पार्टी जळगावचे जे नेते आहेत ते 5 लाखाचा दावा करतात की 5 लाखाच्या मताधिक्याने आमचे भाजपाचे उमेदवार निवडून येतील. तुमच्यासोबत
इतर पक्ष देखील आहेत, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आहेत. तुम्हाला काय वाटतं की मग नेमका 5 लाखाचा जो लीड भाजपा म्हणते, तुम्हाला कसं वाटतं हे कसा राहील? फक्त EVM मशीन जर त्यांच्याकडे मॅनेज असेल तरच त्यांना 5 लाखाचा लीड मिळेल. अन्यथा 5 लाख मतांपर्यंत त्यांनी पोचतात का नाही हे बघणं खरोखर त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आश्चर्यकारक आहे. मागील निवडणुकीच्या लोकसभेचा जर विचार केला, तुमचेच परममित्र जे तुम्हाला आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आले, त्यांचा 4.5 लाखाचा लीड होता, हेही तुम्हाला ज्ञात आहे. आता काय वाटतंय? मी सांगितलं ना, आपल्याला मतदारसंघात अनेक जे प्रश्न उभे राहिलेत आणि लोकांना वेटीस धरून जे आम्ही कोणालाही तिकीट कट करू आणि कोणालाही फक्त जागा भरण्यासाठी त्या ठिकाणी उमेदवाऱ्या देऊ, रिकाम्या जागा भरा, अशी जी भावना ठेवून आणि अशी जी प्रवृत्ती भारतीय जनता पार्टीची इथं सर्वसामान्य लोक बघताय की तुम्ही आमचं मत आधी कसं ठरवतात. 5 लाखाचा लीड सांगणे, लोकांचं मत विचारात न घेता जास्त लोकांचं मत उन्मेषदादांच्या बाजूने असताना त्यांची उमेदवारी कापणे, स्मिताताईंना त्या ठिकाणी ऐन टायमाला तिकीट देणे. आज तर एवढी मजल पुढे गेलेली आहे की फक्त मोदीजींचे फोटो जिल्हाभर दिसत आहे आणि उमेदवारांचे फोटो त्या ठिकाणी नाही. हे तर कोणती पद्धत अशी राजकारणाची, म्हणजे नवीनच रोज बघायला मिळते. म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये जी त्यांना जो कॉन्फिडन्स आहे की ते जे लोकांना वेटीस धरून चालतात की लोक आपल्या बाजूने काहीही केलं तरी उभे आहेत, हा भ्रमनिराश त्यांचा ह्या इलेक्शनला होणार आहे. जळगाव शहर, जळगाव लोकसभा, सुवर्णनगरी या शहरातले लोक तुमच्याकडे खूप अपेक्षेने बघून आहेत आणि त्यातूनच तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे. वाढता प्रतिसाद तुम्हाला देखील आम्ही बघतो आहे. परंतु आता निवडणुकी आल्यानंतर तुम्हाला कुठल्या महत्त्वाच्या विषय आहेत की ते हाताळावेसे वाटतात? महत्त्वाचे विषय आपल्या जिल्ह्यात अनेक आहेत. जिल्ह्यात प्रथमतः राजकारणाचा जो घसरलेला स्तर आहे, राजकारणात मेरिटला किंमत राहिलेली नाही, त्या कार्यकर्त्याला किंमत राहिलेली नाही. आज आमच्या या उमेदवारीने प्रथमच आमचे भाजपचेच मित्रमंडळी आतून फोन करून म्हणतात, तुमच्यामुळे आम्हाला कधी बोलवलं जात नव्हतं, आज तुमच्यामुळे आम्हाला बोलवायला लागलेत. नक्कीच मतदारसंघासाठी किंवा मित्रपरिवारासाठी आजच तुमचं काम चालू झालं आहे की ज्यांनी कधी आम्हाला फोन पण केले नव्हते ते डायरेक्ट आज आम्हाला फोन करायला लागलेत आणि छोट्या छोट्या कार्यकर्त्याची भारतीय जनता पार्टीत काळजी घ्यायला लागली. दुसरं, राजकारणात जिथे फक्त पाठीत खंजीर खुपसायचं काम आपण गेल्या 5 वर्षात बघतोय की फक्त पाठीत खंजीर खुपसणे, स्वार्थासाठी कोणाचाही विचार न करणे, मैत्रीचा विचार न करते, नीतिमत्तेचा विचार न करते, संबंधांचा विचार न करते, नीतीचा विचार न करणे, त्या ठिकाणी एक मैत्रीचं उदाहरण आम्ही प्रथमच या उमेदवारीच्या माध्यमातून एक चांगला संदेश की आजही विचार, आजही मैत्री, आजही नीतिमत्ता या ठिकाणी टिकून आहे, हा संदेश आम्ही समाजाला, आमच्या सगळ्या तरुण वर्गापुढे त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पॉझिटिव्ह स्टार्ट करत असताना आम्ही विचार हा केला आहे की ह्या मतदारसंघातल्या उन्मेषदादांच्या हातून बरेच कामांना गती मिळाली, काही पूर्णत्वास गेले नाही, काही पूर्णत्वास गेले, त्याच्यात पुढच्या काळामध्ये सुद्धा त्याला गती द्यायची. त्यांना मागे दबावही खूप होते की अनेक प्रश्नांमध्ये हात घालायची इच्छा असताना त्यांना त्या प्रश्नांमध्ये हात घालता येत नव्हता. घालायला गेलं की तिथे त्रास त्या ठिकाणी होत होता की बाबा उगाच हा मोठा होऊन जाईल म्हणून याला दाबलं पाहिजे, उगाच हे काम ह्याच्या नावावर पडेल, लोक याचं नाव काढतील म्हणून याला दाबलं गेलं पाहिजे, अशा अनेक अडचणी त्यांना आल्या. परंतु आता आमच्या इकडच्या पार्टीत अशा काही सिस्टम नाही आहेत, त्याच्यामुळे तिथे एक चांगला स्कोप मिळेल. पाण्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रश्न आहे, खालच्या वर्गाचा जो आजही वंचित घटक आहे त्याच्या खूप प्रश्न आहेत. छोटी छोटी प्रलोभनं देऊन यांना इलेक्शनला यांचे मतं मिळवण्यासाठी काही छोट्या छोट्या जुमलेबाज स्कीम आणून सरकार लेवलला देखील त्यांची फसवणूक केली जाते. अशा गोष्टींना वेळीच आळा घालून त्यांना योग्य ट्रॅकवर आणणे, त्यांना योग्य दिशा देणे, त्यांच्यासाठी काम करणे, हे देखील आमचे स्वप्न आहेत. पाण्यावर आणि रोजगारावर अधिक काम मला आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात करायचं आहे, हे माझं प्रथम त्या ठिकाणी इच्छा आहे. बाकी अनेक प्रश्नांना प्राधान्य राहील. हे होते जळगाव लोकसभेचे उमेदवार
करण बाळासाहेब पवार, भाजपाच्याच मुशीत तयार झालेलं युवा नेतृत्व, वय वर्ष 37, कदाचित महाराष्ट्रातलं सगळ्यात युवा नेतृत्व लोकसभेत करणारी एकमेव व्यक्ती ही असावी. यावेळी जळगाव लोकसभेतून आपली निवडणूक लढवते. निश्चितच निवडून आल्यावर जळगाव लोकसभेचं चित्र कुठेतरी पालटण्याचंच काम मी यापुढे करेल, अशीच काहीशी ग्वाही करण पवारांनी या ठिकाणी दिली आहे. जळगाव लोकसभेसाठी मनीष जोग, जळगाव.